ओम बिर्ला पुन्हा एकदा लोकसभेच्या अध्यक्षपदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून ओम बिर्लांचं अभिनंदन। राज्यात आज विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान। मुंबई शिक्षक आणि पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघांसाठी उमेदवार रिंगणात। कोण बाजी मारणार याकडे लक्ष। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाला मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचं निमंत्रण, तर सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक। अधिवेशनातील रणनीतीवर होणार चर्चा, विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। शिंदे सरकारचा बेस्ट बस सेवा संपवण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचं मनपा आयुक्त भूषण गगरालींना पत्र। बस सेवा खासगी कंत्राटदाराला देण्याचा डाव असल्याचा आरोप। उपोषणानंतर आता लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचा राज्यभर दौरा। बुलढाण्यातून 3 दिवसांच्या अभिवादन दौऱ्याची सुरुवात होणार। ओबीसी भटक्या विमुक्तांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा करणार प्रयत्न। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा। रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर बीएमसीला देण्यास राज्य सरकारची मंजुरी। मुंबईतील घाटकोपर होर्डिंग प्रकरणात गृह विभागाची मोठी कारवाई। रेल्वे पोलीस आयुक्त मोहम्मद कैसर खालिद यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज 150वी जयंती। राज्यातील सर्वपक्षीय खासदारांकडून दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एकत्र येत आदरांजली। केनियात करवाढी विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर, आक्रमक जमावाकडून संसदेला आग लावण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार, 10 जणांचा मृत्यू। नरेंद्र मोदी जुलै महिन्यात रशियाच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता। मार्च महिन्यात रशियाकडून मोदींना देण्यात आलं होतं भेटीचं निमंत्रण। जुलैला ओडिसातील जगन्नाथपुरीमध्ये रथोत्सव। रथयात्रेपूर्वी रथ तयार करण्याचं काम सुरू। जम्मू बेस कॅम्पवर अमरनाथ यात्रेची ट्रायल रन। जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार, एडीजीपी जम्मू आनंद जैन यांनी घेतला सुरक्षा व्यवस्थेचा आढावा। 29 जून रोजी सुरू होणार अमरनाथ यात्रा। हिमाचल प्रदेशच्या नाहनमध्ये नॅशनल हायवेवर भूस्खलन, दोन्ही बाजूला जाणारी वाहतूक बंद। पावसाआधीच भूस्खलन झाल्यानं चिंता व्यक्त, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दहशतवाद्यांसाठी कर्दनकाळ ठरणार ऑर्डिनन्स ऍक्ट। शत्रू देशांना मदत करणाऱ्यांवर किंवा देशाविरोधात षडयंत्र रचणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई। अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या सुपरहिट स्त्री सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला। स्त्री 2 हा चित्रपट 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार। नुकताच स्त्री 2चा सिनेमाचा टीझर प्रदर्शित। देशाच्या डोक्यावरील कर्जात वाढ। मार्च 2024 अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात देशाचं कर्ज 663.8 अब्ज डॉलरवर, तर जीडीपी कर्जाचे प्रमाण गेल्या 10 वर्षात 23.9% वरून 18.7%वर। चालू आर्थिक वर्षात अदानी समूह तब्बल 1.3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार। अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील अहमदाबादमध्ये 6 गिगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारणार। अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाकडून रंजक माहिती शेअर। खगोलास स्पेस पोटॅटोचं नाव देत फोटो शेअर। स्पेस पोटॅटो मंगळाचा एक चंद्र, तो कधीही मंगळावर आदळणार, संशोधकांचा दावा।
अंतराळात चीनचा निष्काळजीपणा. चीनच्या लाँग मार्च 2C रॉकेटचा एक पार्ट लोकवस्तीच्या भागात आदळला. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सुदैवानं जीवितहानी टळली. Con